नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात मिस्टर एक्स आहे ज्याच्याकडे 1,00,000 रुपये आहे. पण त्याला प्रश्न पडलाय की बाई एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू की लमसम इन्व्हेस्टमेंटसाठी जाऊ. आणि हाच प्रश्न बरेच इन्व्हेस्टरला पडलेला असतो. सो आपण आज बघूयात की मिस्टर एक्स साठी किंवा अदर इन्व्हेस्टरसाठी एस-आय-पी की लमसम कोणता ऑप्शन चांगला वर्कआउट करेल. तर सगळ्यात आधी एस-आय-पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये एक छोटे फिक्स अमाउंट रेग्युलर इंटरव्हलनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवावी लागते. मोस्टली ही इन्व्हेस्टमेंट मंथली केली जाते. हे एक बियाणे पेरल्यासारखे आहे जे वेळोवेळी वाढत राहतं. सो जे सॅलरीड इंडिव्हिज्युअल आहे किंवा ज्यांना कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांच्यासाठी एस-आय-पी हा एक चांगला ऑप्शन आहे. लमसम इन्व्हेस्टमेंट ही यामध्ये एक मोठी रक्कम तुम्हाला एकाच वेळी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवावी लागते. जसं की एक मोठं वृक्ष आहे आणि ते जर चांगल्या परिस्थितीत असेल तरच त्याला लगेच फळ यायला सुरुवात होते. तसंच लमसम इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला एक मोठी रक्कम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता एस-आय-पी की लमसम इन्व्हेस्टमेंट या दोघांमध्ये काय फरक आहे ते बघूया. सगळ्यात आधी मार्केट कंडिशनमध्ये काय फरक असतो. एस-आय-पी ही रिस्क स्प्रेड करते, जे की व्होलटाईल मार्केटमध्ये चांगलं असतं. मार्केटच्या लो मध्ये आणि हाय मध्ये इथे चांगल्या प्रकारे बाईंग केल्या जाते. लमसम इन्व्हेस्टमेंट हे बुलिश मार्केटमध्ये चांगलं काम करतं. जर तुम्ही मार्केटच्या डीपमध्ये जर बाईंग केलं आणि नंतर जर मार्केटवर गेले तर तुम्हाला इथे चांगला रिटर्न मिळताना आपण बघू शकतो. रिस्क ॲपिटाईट वेळोवेळी एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्टमेंट होत असल्या कारणाने इथे ॲव्हरेजिंग होते आणि रिस्क सुद्धा कमी दिसून येते. तेच जर लमसम इन्व्हेस्टमेंट ही थोडी रिस्की आहे आणि जर तुमचा मार्केटचा टायमिंग चुकला, जर तुम्ही मार्केटच्या हाय वरती बाईंग केलं तर इथे तुम्हाला रिस्क बिअर करावी लागते. जर तुम्ही मार्केटच्या लो मध्ये जर बाईंग केलं तर तुम्हाला इथे रिटर्न सुद्धा चांगला दिसतो. नंतर आहे डिसिप्लिन आणि कन्व्हिनियन्स. एस-आय-पी ही एक रेग्युलर सेव्हिंग आणि डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आहे. कारण इथे एक छोटी अमाऊंट ठराविक वेळेला तुमच्या फंडमध्ये गुंतवल्या जाते. त्यानंतर लमसम इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला डिसिजन मेकिंग पॉवर हा चांगला लागतो आणि इथे मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. रिटर्न पोटेन्शियल एस-आय-पी मध्ये कधी कधी जेव्हा मार्केटचा हा बुल रन असतो, मार्केट जेव्हा वर जात राहतो तेव्हा आपल्याला कमी रिटर्न बघायला मिळतो, पण ही एक कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर लमसम जर तुम्ही मार्केटच्या डीपमध्ये लोअरमध्ये जर बाय केलं आणि तुमचा तो टायमिंग जर करेक्ट असेल तर तुम्हाला इथे हाय पोटेन्शियल रिटर्न मिळताना आपण बघू शकतो. आता दोघांच्या ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहे. एस-आय-पीचा ॲडव्हान्टेज काय आहे. ही एक कमी रिस्की इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्हाला पुरवडणारी आहे, डिसिप्लिन आहे आणि ॲव्हरेजिंग इथे चांगल्या प्रकारे होते. त्यानंतर लमसम इन्व्हेस्टमेंट जसं की मी आत्ताच म्हटलं, जर तुमचं टायमिंग करेक्ट असलं, मार्केटच्या लोजला जर तुम्ही तुमची लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला इथे हाय रिटर्न बघायला मिळताना दिसून येतात. एस-आय-पीचा डिसॲडव्हान्टेजेस काय आहे. मार्केटच्या बुल रनमध्ये जर सडन एखादा मार्केटमध्ये अप मूव्ह आला तर तो मूव्ह तुमचा मिस होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे इथे रिटर्न कमी बघायला मिळतात. तेच लमसम इन्व्हेस्टमेंट ही रिस्की आहे, त्यामुळे तुम्हाला मार्केटचं नॉलेज असणं कंपल्सरी आहे. नंतर एक्झाम्पल बघूयात. मिस्टर ॲलेक्स आहे ज्याला एस-आय-पी करायची आहे 10,000 रुपये पर मंथ, असा तो 12 महिन्यासाठी करणार आहे व्होलटाईल मार्केटमध्ये. तर एक्सपेक्टेड रिटर्न पकडला आपण 12%. टोटल त्याची इन्व्हेस्टमेंट झाली 12 महिन्याची 10,000 रुपये पर मंथ इन्व्हेस्ट करून 1,20,000 रुपये. मॅच्युरिटीला त्याला मिळाले 1,28,000 आणि टोटल गेन दिसून येतो आहे 8,000 रुपये. या उलट प्रिया आहे जिच्याकडे मोठी अमाऊंट म्हणजे 1,20,000 रुपये अवेलेबल आहे आणि तिने मार्केटच्या डीपमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं ठरवलं आहे. एक्सपेक्टेड रिटर्न आपण गृहीत धरला आहे 12%. तिची पण टोटल इन्व्हेस्टमेंट झाली आहे 1,20,000 रुपये. मॅच्युरिटी व्हॅल्यू 1,34,000 आणि टोटल गेन झाला आहे 14,000 रुपये. म्हणजे मिस्टर ॲलेक्सच्या डबल डबल रिटर्न मिस प्रियाने इथे कमवलेला आहे, कारण तिने मार्केटच्या डीपमध्ये बाय केलं, कमी प्राइसमध्ये तिने जास्त युनिट बाय केले आणि तिथून मार्केटचा अप मूव्ह आलेला आहे, कारण त्यामुळे तिला त्या अप मूव्हचा इथे फायदा मिळालेला दिसत आहे आणि तिने सगळ्यात जास्त इथे रिटर्न मिळवले आहे. या उलट ॲलेक्सने व्होलटाईल मार्केटमध्ये बाईंग केलं, म्हणजे थोडं मार्केट वरती गेलं तेव्हा त्याची बाईंग झाली 10,000 रुपयांनी, नंतर मार्केट थोडं खाली आलं पुन्हा त्याचे 10,000 रुपयांनी बाईंग झालं. असं करत करत 12 महिन्यात त्यांनी हाय लो वर त्याची बाईंग होत गेली आणि इथे ॲव्हरेजिंग झालं. जसं आधी सांगितलं की ॲव्हरेजिंग असल्या कारणाने इथे रिस्क कमी होते. आता रिस्क कमी झाली म्हणून इथे रिटर्न सुद्धा आपल्याला कमी मिळताना बघून येतो आपण. तर एस-आय-पी की लमसम यामध्ये काय आहे. आता इथे पण आपण बघू शकतो की टाइम पिरियड सेम आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट सुद्धा इथे सेम दिसून येतो.
पण रिटर्न वेगवेगळे आहे. कारण डिपेंड्स ऑन की तुम्हाला मार्केटचं नॉलेज आहे का, तुमची रिस्क घेण्याची ॲबिलिटी किती आहे. आता पुढे बघूयात विच वन इज राईट फॉर यू. तुमच्यासाठी आता SIP की लमसम काय करेक्ट असू शकतं. तर तुम्ही जर रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करू पाहताय, जर तुम्ही सॅलरीड इंडिव्हिज्युअल आहे आणि त्यातला थोडा पार्ट तुम्ही इन्व्हेस्ट करायचा आहे, तर येस तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी SIP साठी जाऊ शकता. कारण ही एक छोटी कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट आहे. जर तुमच्याकडे मोठी एक रक्कम अवेलेबल आहे, तुम्हाला मार्केटचं थोडं नॉलेज आहे आणि शॉर्ट टर्मसाठी तुम्ही रिस्क बिअर करू शकता, तर तुम्ही लमसमसाठी जाऊ शकता. SIP मध्ये तुम्हाला लॉंग टर्मसाठी सगळ्यात चांगला रिटर्न इथे मिळताना दिसून येतो, पण तो लॉंग टर्मसाठी. किंवा थर्ड ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे, SIP पण करू शकता आणि लमसम पण करू शकता. तुमच्या टोटल अमाऊंटमधला काही पार्ट SIP साठी टाका आणि काही पार्ट लमसमसाठी टाकू शकता. आता मी इथे 50-50% घेतलं, पण तुमच्याकडे तुमची अमाउंट किती आहे, तुम्ही मार्केटमधून किती रिटर्न एक्सपेक्ट करत आहात, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी पाहिजे आहे, कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करायचे आहे की तुम्हाला एकदमात इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, तुमचे गोल्स काय आहे, यानुसार तुम्ही किती पर्सेंटेज SIP करायची किंवा किती पर्सेंटेज लमसम करायची हे ठरवू शकता. आता बघा आपण दोन्ही प्लॅन बघितले, हे दोन्ही प्लॅन चांगले आहे. सो तुमच्या फायनान्शियल गोलला किंवा तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेला कोणती स्ट्रॅटेजी पुरतेल हे तुम्ही बघायचं आणि नंतर गुंतवणूक करायची. आणि तुम्हाला सुद्धा आता इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी फॉर्म देते, तो फिल करायचा, जेणेकरून मला कळेल किंवा तुमची इन्व्हेस्टमेंटची रिक्वायरमेंट काय आहे, त्यानुसार मी तुम्हाला फंड सजेस्ट करू शकते किंवा ॲडवाईस करू शकते. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला. धन्यवाद. थँक्यू.